नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। गौ माता की जय, गौ माता की जय। जिल्ह्यातील गोवंश शाळा पांजरपोळ संस्थांच्या अडचणी गंभीर। गोवंश शाळा पांजरपोळ AWO फेडरेशनचे अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध गोवंश शाळा पांजरपोळ व प्राणी कल्याण संस्थांच्या अडचणीविषयी गोवंश शाळा पांजरपोळ AWO फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक महाराज काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। सध्या जिल्ह्यात पशुधन खरेदी विक्री बाजार बंद असल्यामुळे अनेक गोवंश व इतर जनावरे थेट गोशाळांमध्ये दाखल होत असून त्यामुळे या संस्थांवर ताण वाढला आहे। या पार्श्वभूमीवर निवेदनात सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या। निवेदनात मुख्यत्वे सर्व दाखल होणाऱ्या जनावरांना गाई, बैल, म्हैस यांना सरसकट ₹50 प्रति जनावर दरमहा अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली। तसेच जनावरांची ओळख नोंदणी सुरळीत करण्यासाठी टॅग बिले तातडीने उपलब्ध करून द्यावेत अशीही विनंती करण्यात आली। याशिवाय गोशाळांना नियमित आवश्यक असणाऱ्या औषध, लसीकरण व पशुवैद्यकीय सेवा सुनिश्चित कराव्यात अशीही मागणी आहे। चारा खरेदीसाठी केंद्र शासनाच्या पोषण योजनेतील अनुदान त्वरित वितरित करावे आणि गोशाळांना चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी शासकीय गायरान पडीत जमिनी चरण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात असा ठाम आग्रह निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे। या निवेदन प्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक महाराज काळे, हभप शिर्के माऊली, किरण बडे, अर्जुन शिंदे, प्रवीण चिने इत्यादी जिल्ह्यातील विविध प्राणी कल्याण संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा गोवंश शाळा पांजरपोळ AWO फेडरेशनने व्यक्त केली आहे। जय गोमाता। मी दीपक महाराज काळे, गोशाळा पांजरपोळ AWO फेडरेशन ऑल इंडिया याचा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जिल्ह्यातील गोशाळा पांजरपोळ प्राणी कल्याण संस्थांच्या अडचणी, समस्या, मागणीबाबत सर्व आम्ही गोशाळा चालक एकत्रित आलोत आणि या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा आमचा विषयच असा आहे की आम्हाला त्वरित सर्व गोमाता स्टॅगिंग करून मिळाव्या। महाराष्ट्रात जे गायरान जमिनी आहेत त्या गायीकांता सरकारने ताबडतोब त्या गोशाळेला देण्यात याव्या। तसंच जे आमचं अनुदान थांबलेलं आहे गोशाळेचं तेही लवकरात लवकर देण्यात यावं अशा विविध मागण्या आमच्या गायीविषयी आणि महत्त्वाची आमची जी मागणी आहे ते अशा प्रकारचे आहे की ज्या आमच्या गायी आहेत, आज आम्हाला फक्त गायीलाच 3 वर्षाच्या पुढचे अनुदान मिळते, तर ते सरसकट गाय आणि नंदी यांना अनुदान मिळावं या मागणीसाठी आम्ही एकत्रित आलोत आणि आम्हाला खात्री आहे सरकारविषयी की ते आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करतील। जय श्रीराम, जय गोमाता।